लीला, तेजे सर फार सांगू झालं, तुमच्यामुळे त्या वाचल्यात. एजे, मिसेस लीला जहागीरदारांनी इतक्या उंचावर जाऊन दहीहंडी फोडली आणि महत्वाच्या वेळी तुम्हीही त्यांना योग्य साथ दिली, तर काय म्हणणं आहे तुमचं याबद्दल? मला तिचा अभिमान आहे. लग्नानंतरही तिने तिची आवड सोडली नाही आणि लग्न झालंय म्हणून तिने अशा प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करायला हेजिटेट केलं नाही. याचा मला आनंद आहे. अँड आय एम डेफिनेटली गोइंग टू सपोर्ट हर. बघितलं ना, एजे लीलाची बाजू घेऊन कसे बोलत होते ते. पण त्यात नवीन काय आहे वहिनी? चार चौघात एजे तसेही तिचीच बाजू घेतात आणि घरी येऊन सुद्धा काय वेगळं होणार आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, एजे घरी येऊन पण तिचीच बाजू घेणार? वाटायचं काय आहे त्यात सरू, तेच होणार आहे. नाही ताई, पण आपण तसं होऊ नाही द्यायचं आहे. आपण आता असं काहीतरी नवीन शोधून काढूया की ज्याच्यामुळे एजे आणि लीलामध्ये पुन्हा भांडण होईल. तर लीलाला शिक्षा होताना आणि एजे आणि लीलाला एकमेकांपासून दूर झालेलं बघायचं आहे मला फक्त, बस. मला पण. मला पण. आता मी एजे सरांना विनंती करतो, त्यांनी विजेत्या संघाला पारितोषिक द्यायला पुढे यावं. आता विजेत्या संघाच्या प्रतिनिधी म्हणजेच आत्ता ज्यांनी हंडी फोडली त्या लीला जहागीरदार यांना मी विनंती करतो, त्यांनी बक्षीस घ्यायला मंचावर यावं. मला थोडंसं बोलायचंय. थँक्यू. दहीहंडी मी फोडली असली तरी सुद्धा हे यश काही माझ्या एकटीचं नाही. मुळात दहीहंडी हा खेळच सांघिक आहे आणि माझ्या टीमने माझ्यावर विश्वास दाखवला नसता, आमच्यात कोऑर्डिनेशन नसतं तर मी कधीच करू शकले नसते. म्हणून मी माझ्या टीम मधल्या बटर, कुणाल, साहिल या सगळ्यांना स्टेजवर प्लीज तुम्ही पण हे बक्षीस घ्यायला या. एजे, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप चिडला आहात, पण साळुंखेंचं कर्ज फेडण्यासाठी आणि तुमच्याकडून घेतलेली मदत परत करण्यासाठी मला हे करणं खूप गरजेचं होतं. आज मला तुमची जितकी भीती वाटते ना, तितकंच मी बाबांना मदत करू शकले, त्यांचा स्वाभिमान जपू शकले याचा आनंदही होतोय. मला खरंच माफ करा.
पेशन्स दुर्गा पेशन्स. हे जे 4 लोकांमध्ये रिॲक्ट होण्याची घाई करणार नाहीत. वेळ आल्यावर एजंटचं खरं म्हणणं कळेल. महत्वाचं काय तर या मुलीची पात्रता नाहीये. ती असली मुलगी जहागीरदारांची सून आहे. एजेंना लीलाचं हेच खरं रूप दाखवायचं होतं म्हणून हा सगळा घाट घातलाय. ठीक आहे, मला आणखी वाट बघावी लागेल. बघेन मी. तू कोण समजतेस का स्वतःला? सुपरवुमन आहेस. पडली असती, लागलं असतं, काही झालं असतं तर तुला काय वाटलं? तू कुठेही चढशील आणि आरामात तुला खाली उतरता येईल? एजे मी मी कोणाची परमिशन घेतली होती का? हा? लक्षात ठेव, तू आता लीला मोहिते नाहीयेस, लीला जहागीरदार आहेस. ऍटलीस्ट मला तरी सांगायचंस. ऍक्च्युली काय काय म्हणजे मी तुला परमिशन दिली नसती का? हे सगळं लास्ट मिनिट ठरलं असं काही? बोल ना. दोन्ही. ऑफकोर्स मी तुला परमिशन दिली नसती आणि हे सगळं लास्ट मिनिट ठरलं हे तू मला सांगू नकोस लीला. नक्की तुमचा प्रॉब्लेम काय? मी दही अंडी फोडली हा, की जहागीरदारांच्या सुनेने दही अंडी फोडली हा? की तिकडे पत्रकार आले होते, त्यांनी माझे फोटो काढले आणि आता अशा गोविंदाच्या गेटअप मधले फोटो सगळीकडे जाणार आणि मी पथकातल्या मुलांबरोबर दही अंडी फोडली हे सगळ्यांना कळणार हा प्रॉब्लेम आहे. आणि ते सगळीकडे गेल्यावर लोक काय म्हणतील ह्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला. हे कळलं मला. काय ना, ह्या सगळ्यामुळे तुमची इमेज पणाला लागली हे बोचते तुम्हाला. इमेज? कसली इमेज? तुला वाटतं मी हे सगळं इमेजसाठी ओरडतो तुला? मग कशासाठी ओरडताय? तुम्ही जे काय करता ना ते सगळं फक्त जहागीरदारांची आब राखण्यासाठीच करता ना. खरं तर जे तुमच्या मनात केवढा राग आहे माझ्याबद्दल, तरी पण कॅमेरा समोर त्या पत्रकारांना किती गोड गोड बोलून सांगितलं माझ्या बायकोचं कौतुक वाटतंय पण. व्हॉट्स रॉंग विथ यू लीला? तुला वाटतंय की मी सगळ्यांसमोर तुझ्याशी भांडायला हवं होतं? हा? नाहीये. नाहीये मला कॉमन सेन्स. जो काय सगळा सेन्स आहे ना तो फक्त तुम्हालाच आहे. मला कॉमन सेन्स नाहीये, मला अक्कल नाहीये, मला क्लास नाहीये. म्हणजे तुमच्यासारख्या परफेक्ट माणसासमोर मी एक अत्यंत अजागळ आणि अक्कल शून्य मुलगी आहे. तुमच्या भाषेत काय म्हणता तुम्ही ते युजलेस. हा, युजलेस आहे मी बस. पण आता काय करणार, लग्न झालंय ना आपलं, त्यामुळे नाईलाज आहे आपला. नाही पण खरं तर इतकंही नाईलाज नाही. तुम्हाला जर मी इतकी नकोशी असेल तर तसं सरळ सांगा, मी निघून जाईन. नाही पण खरं सांगायची काय गरज आहे? तुमच्या वागण्यावरनं दिसतच आहे. गुड बाय. रिक्षा, रिक्षा, रिक्षा. लीला गाडीत जात, गाडीत बस. लीला गाडीत बस. काय आहे लीला? तुझी माझ्यापासून सहजासहजी सुटका होणार नाहीये. कारण 18 लाख दिले तुम्ही मला, बरोबर. ते तुम्हाला परत हवे असणार. त्याशिवाय कशी काय सुटका कराल माझी? एक तो साळुंकी डोक्यावर बसला होता, आता तुम्ही सुद्धा आले. सगळी श्रीमंत लोकांना तुम्ही सारखेच असता. नाही पण मिळतील, तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील. मी सगळ्यांचे सगळे हिशोब चुकते करणार. ते साळुंकीचे पैसे परत करण्यासाठीच तर दही अंडी फोडली. तू पैशांसाठी अंडी फोडायला गेली? हो, कारण माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. पण लीला, साळुंकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना? नाही झालाय. तुम्ही जो चेक दिला होतात ना तो मावशी आईने बँकेत डिपॉझिट केला आणि मग कॅश घेऊन ती निघाली होती तेव्हा काही गुंड आले आणि त्याने ती सगळी कॅश पळवली. मग तो साळुंकी पुन्हा त्रास द्यायला लागला. आणि हे जे तुमच्या हॉटेलमध्ये मी अगदी म्हातारं होईपर्यंत काम केलं असतं ना तरी सुद्धा इतके पैसे नसते कमवू शकले. गाडीत बस चल. लीला, लीला गाडीत. तुला माझी शपथ आहे लीला, गाडीत बस.
आई अगं ऐक ना, मला नाही जायचंय मावशीकडे, खरंच नाही जायचंय. त्याच्यापेक्षा मी इकडे थांबून काहीतरी करते. तोंड बंद कर जरा. जरा माझं ऐकलं ना, काही बोलायचं नाही, गप्प बस. काय काय लगबग, कुठं जायची तयारी? हं? कुठं चाललाय? ए आणा रे साहेबांना. बघा 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 यांची अवस्था बघा. अहो काय हा, तुमची अशीच अवस्था होणार आहे. काय कळलं? हं? काय माज आहे वय माणसाला? हं? एजेंनी सांगितल्यामुळे यांच्या पायावर नाक घासून मी माफी मागितली. आता यांची चूक झाली तरी माफी मागायला तयार नाही. हा, काय माज आहे. आता तुझा माज उतरवतो मी. हं? तुला तुझ्या मुलीपेक्षा आणि घरापेक्षा तुझा स्वाभिमान मोठा वाटतोय का? आता बघ मी काय करतो. हं? आता घराच्या बाहेर तर तुम्ही पडलाच आहात, तर आता मी घर खाली करायला घेतो. ए चला रे चला चला, सगळं सामान बाहेर घ्या. चला. हे बघा साळुंखे, ए काय त्यानं घर माझ्याकडे आता. चला रे सामान बाहेर काढा. अहो, थांबा. एकूण एक काय बाहेर काढा सामान. चला काय करताय? चला अहो, लवकर, थांबा. सगळं सामान बाहेर काढा. अहो, तुम्ही नुसते उभे नाही राहिलात बघा. चला 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 लवकर. सामान घेतायत अहो. पटापट मला हातपाय हलवा लवकर. अहो मोहिते, नुसते उभे काय राहिलाय? अहो, आपले आपलं सामान घेऊन जात आहेत ते. अडवा त्यांना. चला चला लवकर, चला लवकर रे. थांबा रे. चला. पैसे देतो तुमचे. हा. काय करता? अरे अरे थांब चला ना रे लवकर. बाबा. हा? चला लवकर. अरे थांब. हातपाय चालवा पटापट. ओ दादा. चला चला एकूण एक थांबवा, सामान बाहेर काढायचं. अजिबात काही शिल्लक ठेवायचं नाही. चला. देतो तुमचे पैसे, थोडा वेळ द्या हो. हा, हा, आता वेळ वेळ काय नाही. ए चला रे लवकर, या लवकर. सगळं सामान बाहेर काढा. चला चला पटापट सगळं. अहो, चला कुठे लवकर. नेताय सगळं? चला जाऊ दे. साळुंखे. चला चला. अहो, साळुंखे, थांबा, थांबा. खूप दया माया दाखवली. आता सगळं सामान बाहेर काढा. काय एक शिल्लक ठेवणार आहे? चला जाऊ दे. साळुंखे काय करतात? साळुंखे, थांबवा नाही सगळं. हा? थांबवा, थांबू थांबवा. म्हणताय, मग मला त्याबद्दल रेवती देताय, मग थांबतो. काय बोलताय तुम्ही? लाज वाटते? लाज वाटते का असं बोलायला? या इथे या घरातच एजंट समोर रेवतीने राखी बांधली ना तुम्हाला, तिच्याबद्दल असं बोलतोय, विचार करतोय, लाज नाही वाटत? बांधली ना, बांधली राखी. एजंटनी जबरदस्ती आमचं बहीण भावाचं नातं जोडलंय. हा? तर ते नातं आता मला जपायला नको. अहो, तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी नाहीये, अजिबात नाहीये, पण मला माझ्या बहिणीची काळजी आहे. मी अगदी जबाबदारीनं या दोघांपैकी कुणाशी तरी तिचं लग्न लावून देईन. काही काळजी करू नका. हो साळुंखे काय बोलताय तुम्ही? हा? काय बोलताय तुम्ही? काय बोलतात कळतं तुम्हाला? तुमच्या नाकर्तेपणामुळे आज ही वेळ आली आपल्यावर. हा माणूस असा बोलतोय, आपल्या घरात रेऊ म्हणतात. साळुंखे, मी हात सोडते, मी पाया पडते. आई अगं पाय पड, हे. पाया पडते मी तुमच्या, हात सोडते तुमच्या. मी तुमचे सगळे पैसे परत करेन, पण तुम्ही आता निघून जा. आमचं सामान घेऊन मावशी आई. रस्ते. उठ. लीला, लीला, अगदी वेळेवर आलीस तू. हा माणूस आपल्याला रस्त्यावर आणणार होता ग. मावशी आई,
याच्या पाया पडावंच इतकी लायकी नाही या माणसाची. हे अख्खं घर माझ्या नावावर आहे. यावरून माझी लायकी काय आहे हे कळलं असेल तुला. हो का? हे घ्या तुमच्या कर्जाची पूर्ण रक्कम, तेही कॅश. निघायचं. आणि साळुंखे, माझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, ह्या घरावर कुठलंही संकट आलं ना तरी लीला त्याचा सामना करायला कायम पुढे उभी असते. दुसरी गोष्ट, माझ्या घराकडे परत कधीच वाईट नजरेने बघायचं नाही. आणि तिसरी गोष्ट तर तुम्हाला कळली असेलच, निघायचं. पैसे तर घेईनच मी, पण माझा जो अपमान झालाय ना त्याचा बदलाही मी घेईन. पैसे घेऊन जाईन आणि रेवतीलाही घेऊन जाईन. कोण? रेवती, तुझी या घरात पाय ठेवायची परत हिम्मत कशी झाली साळुंके? तुला सांगितलं होतं ना मी, तुला वॉर्न केलं होतं मागच्या वेळेला. ती शेवटची वॉर्निंग होती साळुंके. आता परत तू ते फिरकलास तर मी जे करीन ना तू आता बघशील. आता मी वॉर्निंग वगैरे देत बसणार नाही तुला. सामान जे बाहेर ठेवलंय ना चुपचाप या घरात परत आणून ठेवायचं साळुंके. आउट.